पितृपंधरवडा शेवटचा दिवस. आपल्या कुटुंबातल्या गेलेल्या व्यक्ती ज्या आपल्याशी जिव्हाळ्याच्या प्रेमानं आयुष्यभर राहिल्या, तर ज्यांच्यामुळे काही आपण सृष्टी पाहू शकलो, त्या सर्वांची आठवण आणि त्या सर्वांना आठवण असा सर्वप्रतिनिधीचा जो दिवस आहे. हा दिवस एक त्यांची आठवण आहे आणि पुढील उद्यापासूनच्या मातीच्या उत्सवाच्या अगोदर त्याच्यानंतर येणारी दिवाळी, उत्सवाचे सगळे दिवस आनंदाचे दिवस आहेत. त्याच्या अगोदर गेलेल्या आपल्या वडीलधाऱ्या माणसांचं आठवण काढून त्याला भोजन घालण्याचा दिवस आहे. सद्गुरु देवेंद्रनाथ महाराजांनी एक आदेश दिलेला आहे की जे भक्त माझ्या इथे अमावस्येच्या वेळा सर्व पितृला दर्शनाला येतील, त्या सर्व भक्तांच्या वतीनं, त्या नातींच्या वतीनं, इथे आलेल्या सगळ्यांच्या वतीनं एक पान ठेवा सर्वांच्या पितरांचं. कारण त्यांना इथे आल्यामुळे घरात सर्व पितरीचं पान पितराला ठेवता येणार नाही आणि म्हणून सद्गुरु देवेंद्रनाथ महाराजांनी एक आदेश दिला होता की सर्व उपस्थित भक्तांच्या वतीनं एक सर्वांकडून एक पितराचं पान ठेवा आणि ते पान आता येईल तेव्हा तिथे ठेवलं जाईल. या पितरांचं जे आहे, ज्या पितरांचं आपण स्मरण करणार आहोत, पान ठेवणार आपले सगळे जीवाच्या नात्यातले, रक्तातल्या नात्यातले, संबंधातले आणि ज्यांच्यामुळे आपण ही सृष्टी होईल ते कुटुंबाची माणसं. याच माणसांचं जर आपल्याला दर्शन झालं, तर समजा दिसलं, दृष्टांत झाला किंवा जर काही पिशाच्या बघतो, त्याला आपण भूत म्हणतो, भूत पिशाच दिसलं. भूतकाळातली ती माणसं, भूतकाळात होऊन गेलेली माणसं, या सर्वांनाच आठवण करून त्यांचं पाठ पुढं. पितृपंधरवड्याच्या नंतर उद्यापासून आपण मातीची सेवा घरोघरी करणार आहोत, कुलाचार करणार आहोत, कुलदेवतेची पूजा करणार आहोत. उद्याच्या मातीच्या पहिल्या माळीपासून ते दशमीपर्यंत पारायण जे आहे, नवरात्रीचं जो पारायण आहे, नवरात्र जे दाखवायचे आहे, या पारायणामध्ये, या कुलाचारामध्ये सगळ्यांनी भाग घ्या. आपापल्या घरी नेलेल्या अनुष्ठानाचे तूल भक्तगण साधण्यासाठी बसतात. कोण मंत्र जपाचं अनुष्ठान करतं, कोण नेण्याच्या पोथ्या वाचायला घेतं. गुरुचरित्र नाथ पोथी आहे, शिवलीलामृत आहे, तर काही मातेची नवचंडिकेची स्तोत्र आहेत, पोथी आहे, सप्तशतीचं पोथी आहे. अशी पारायण एक वेळ उपास करून